नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल वरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे काय हो मल्टीप्लेक्सर। मल्टीप्लेक्सरलाच काय म्हणतो आपण डेटा सिलेक्टर। मग आता मल्टीप्लेक्सर आपण समजून घेऊया एक एक पॉइंट मध्ये। पहा मल्टीप्लेक्सर कशाला म्हणतो? मल्टीप्लेक्सरला मल्टिपल इनपुट असतात आणि एकच काय असतो आउटपुट असतो। मल्टिपल इनपुट असतात आणि काय असतो एकच आउटपुट असतो। दुसरा पॉइंट काय की मल्टीप्लेक्सर कशासाठी यूज करतोय तर डेटा सिलेक्ट करण्यासाठी। डेटा सिलेक्ट करण्यासाठी आपण मल्टीप्लेक्सरचा यूज करतो। म्हणजेच काय की जे आपण मल्टीप्लेक्सरला मल्टिपल इनपुट दिलेले आहे त्या मल्टिपल इनपुट पैकी कुठल्या इनपुटला आउटपुट कनेक्ट करायचं आहे तो म्हणजे तो आपल्याला सिलेक्ट करण्यासाठी आपण कशाचा यूज करतोय मल्टीप्लेक्सरचा यूज करतोय। मग आता मल्टीप्लेक्सर जो आहे तो काय हो की कुठल्या इनपुटला आउटपुटला कनेक्ट करायचा हे कशावरनं फाइंड आउट करतो तर काही सिलेक्ट लाईन्स असतात। त्या सिलेक्ट लाईन वरून काय हो मल्टीप्लेक्सर फाइंड आउट करतो की कुठल्या इनपुटला म्हणजे कुठला इनपुट आपल्या आउटपुटला काय करायचा हो कनेक्ट करायचा आहे। मग आता त्या मल्टीप्लेक्सरचे मल्टिपल काय टाइप्स आहेत। मग पहिला जर टाइप बघितला तर 2:1 मल्टीप्लेक्सर आहे, दुसरा 4:1 मल्टीप्लेक्सर आहे, 8:1 मल्टीप्लेक्सर आहे आणि 16:1 मल्टीप्लेक्सर आहे। मग आता पहिल्यांदा आज जो आपण बघणार आहे काय 2:1 मल्टीप्लेक्सर म्हणजेच काय की दोन इनपुट आणि एक काय असणार आहे आउटपुट असणार आहे। मग हा जर तुम्ही मल्टीप्लेक्सर बघितला हा सपोज तुमचा काय मक्स आहे मग ओके मल्टीप्लेक्सरला आपण मग सुद्धा म्हणतोय। दोन इनपुट आहेत ओके आणि काय एक आउटपुट आहे। मग आता बघा इनपुट असेल सपोज D0 आणि D1 आणि आउटपुट काय असेल Y। मग आता कुठला इनपुट आउटपुटला कनेक्ट होणार आहे हे कशावरनं कळतोय सिलेक्ट लाईन वरनं कळतोय। मग आता सिलेक्ट लाईन किती असणार आहेत तर बघा 2:n n हा तुमचा काय असणार आहे सिलेक्ट लाईन असणार आहे। n हा तुमचा काय सिलेक्ट लाईन असणार आहे। मग आता बघा इनपुट किती आहेत दोन आहेत। मग जर सपोज मला इथं दोन पाहिजे असेल तर n मध्ये किती पाहिजे मला 1 म्हणजे 2:1 हा तुमचा काय 2 असणार आहे। मग ह्यामध्ये n जो आहे तो किती आहे 1 मग 1 हा तुमचा काय असणार आहे सिलेक्ट लाईन असणार आहे। म्हणजेच काय की कुठला इनपुट आउटपुटला कनेक्ट होणार आहे हे कशावरनं कळणार आहे ह्या सिलेक्ट लाईन वरनं कळणार आहे। मग आता सिलेक्ट लाईन घेतो सपोज फॉर एक्झाम्पल काय S0। मग आता बघा ह्याचा ट्रूथ टेबल आपण बघूया। आता कशावरनं कळणार आहे S0 वरनं कळणार आहे। मग आता S0 मध्ये आपण व्हॅल्यू काय देऊ शकतो एक तर 0 देऊ शकतो नाही तर 1 देऊ शकतो। मग आता 0 दिला तर बायनरी बघा 0 0 बरोबर आहे। मग त्यावेळी ज्यावेळी S0 0 द्याल त्यावेळी D0 काय आउटपुटला कनेक्ट होणार म्हणजेच काय D0 आउटपुटला जाणार आणि ज्यावेळी 1 देतोय त्यावेळी D1 हा काय जाणार आउटपुटला जाणार। म्हणजेच काय बघा S0 आणि हा तुमचा काय Y आहे आउटपुट। एक तर आपण 0 देऊ शकतो एक तर काय देऊ शकतोय 1 देऊ शकतोय। मग आता ज्यावेळी 0 देतो त्यावेळी काय D0 जो आहे तो काय आउटपुटला जातो म्हणजे हा इथे येणार काय D0 आणि ज्यावेळी 1 देतो त्यावेळी काय D1 हा जो आहे तो काय जाणार आउटपुटला जाणार म्हणजे S0 ज्यावेळी 1 देतो आपण D1 आउटपुटला येणार। मग आउटपुटचा इक्वेशन कशा पद्धतीने तयार झाला बघा D0 S0 चा बार प्लस D1 S1 मग ह्या पद्धतीने काय आपला आउटपुट लाईन इक्वेशन जनरेट झालेला आहे। मग आता आपल्याला काय डायग्राम काढायचा आहे। सपोज फॉर एक्झाम्पल हा S0 आहे आणि S1 आहे ओके S0 चा बार सॉरी S1 नाही आहे ओके S0 चा आहे ओके। मग आता S0 त्याला नॉट गेट कनेक्ट केला की काय होणार S0 चा बार होणार। मग आता बघा पहिल्यांदा D0 S0 मग आता हा तुमचा काय D0 आहे आणि S0 चा बार आहे। मग त्या दोघांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन केला तर काय भेटणार आहे तुम्हाला D0 S0 चा बार नंतर काय D1 S0 मग हा तुमचा S0 आहे आणि हा तुमचा काय D1 आहे ओके। मग त्यावेळी तुम्हाला काय भेटला D1 S0 मग ह्या दोघांचं आपल्याला काय ऍडिशन केला तर आउटपुट भेटणार। मग आता ह्यांची जर सपोज आपण ऍडिशन केलं तर काय आपल्याला आउटपुट भेटणार Y D0 S0 चा बार प्लस D1 S0। मग ह्या पद्धतीने जो मल्टीप्लेक्सर आहे तो मल्टीप्लेक्सर काय करतोय काम करतोय
ओके, म्हणजेच काय मल्टिपल इनपुट असणार आहेत आणि मल्टिपल इनपुट्स मधला एखादा इनपुट आपल्याला काय करायचा असतो, सिलेक्ट करायचा असतोय. तो कशाचा यूज करून आपण करतोय, तर सिलेक्ट लाईनचा यूज करून करतो. ओके, क्लिअर झालं कशा पद्धतीने आपण काय 2:1 जो मल्टिप्लेक्सर आहे तो मल्टिप्लेक्सर काम करतो. मग हा जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.